आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. आज नाशिकच्या दूध बाजार परिसरात 2 गटांमध्ये तुरळक प्रमाणात दंगल झाली. त्याचे हे व्हिज्युअल्स आहेत. आपण बघू शकतोय दगडांचा खच. एकमेकांवर 2 गटांनी दगडफेक केल्याची ही दृश्य आहेत. याबाबतची सविस्तर वृत्त असे की सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशात हिंदूंवर जो अत्याचार सुरू आहे त्याच्या विरोधात आज नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली. याला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. मात्र शहरातील भद्रकाली परिसरात दूध बाजार या ठिकाणी काही दुकानं सुरूच होती. त्या दुकानदारांना या बंदमध्ये सामील करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आलं. मात्र यावेळी 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आणि 2 गटांमध्ये दगडफेक झाली. आपण बघू शकतो ही दगडफेकीचे दृश्य. यामध्ये अनेक लोक किरकोळ जखमी देखील झाल्याचं आपण बघू शकतो. त्यासोबतच गाड्यांचे देखील नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. दगडफेक झाल्यानं भद्रकाली परिसरात दगडांचा खच साचलाय. आपण बघतोय हे व्हिडिओच्या माध्यमातून. सध्या जरी ही परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी मात्र तुरळक प्रमाणात या ठिकाणी दंगल सुरूच आहे. आज शुक्रवार म्हणजे जुम्माचा नमाज असल्यानं या ठिकाणावरून हिंदू बांधवांची रॅली जात असताना 2 गटात हे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. सध्या पोलीस संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. आज सकाळपासूनच नाशिक शहरातील अनेक ठिकाणी सकल हिंदू बांधवांनी बांगलादेशात हिंदू बांधवांवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात नाशिक बंदची हाक दिली होती आणि या हाकेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. मात्र भद्रकालीतील काही दुकानं सुरू असल्यामुळे त्या लोकांना आवाहन करण्यात आलं दुकानं बंद ठेवण्यासाठी. त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण झाली आणि 2 गटांमध्ये दगडफेक झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुरळक प्रमाणात ही दगडफेक अजूनही सुरू असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी पोलिसांनी कुठल्याही मोबाईल शूट घेण्यास बंदी घातलेली आहे. संपूर्ण घटनेवर पोलिसांचं देखील लक्ष आहे. मात्र बराच वेळ 2 जण एकमेकांसमोर येताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी.